आशाताईंना मंचावरती आमंत्रित करते कारण आजचा बेस्ट परफॉर्मर कोण आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय. तर आशाताई, मी तुम्हाला आता विनंती करेन की तुम्ही मंचावर येऊन बेस्ट परफॉर्मरचं नाव घोषित करावं. आशाताई, आजचा एकंदर भाग मी स्वतः इतका एन्जॉय केला आणि इतकी अप्रतिम गाणी आज सगळ्यांनी सादर केली. तर मी मगाशी म्हटलं की आज तुम्ही आलात आणि नेमका बघा किती छान एपिसोड आमचा झाला. नाही, मला आता असं वाटतं की फायनलकडे आपण सगळे चाललोय, त्यामुळे ही सगळीच मुलं अतिशय अटीतटीला येऊन गातायत आणि खूपच सुंदर गातायत. आज मला खूप आनंद मिळाला आणि सगळेजण त्याच्यामध्ये भिजून गात होते. प्रत्येक गाण्यामध्ये ते भिजले होते आणि प्रत्येक जण आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत होते. याचा मला खूप आनंद झाला, खूप मजा आला आज एकदम. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर आजच्या बेस्ट परफॉर्मरचं नाव सांगायला पाहिजे. अर्थातच जिनं आता शेवटचं गाणं इथे सादर केलं ती अभिलाषा ही आजची बेस्ट परफॉर्मर आहे आणि तिला मी खूप खूप शुभेच्छा देते. सगळ्यांनाच देते तुम्हाला की तुम्ही फायनलमध्ये ह्याच्यापेक्षा सुंदर गा आणि खूप मोठे व्हा. सगळेजण खूप चांगले कलाकार बना. मगाशी जसं सांगितलं तसंच पहिला दुसरा काय असतं तो त्या दिवशीचा इफेक्ट असतो, त्या दिवशी तुमचं गाणं कसं झालं. पण ह्याच्या पुढं इथे तुम्हाला ज्या टिप्स मिळालेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही खूप अभ्यास करा, आत्मपरीक्षण करा आणि खूप चांगले कलाकार. कुणीही म्हणताना वा वा ती ना चांगली कलाकार आहे, तो ना अप्रतिम कलाकार आहे असंच म्हटलं पाहिजे. अशा पद्धतीचा ॲटिट्यूड ठेवून पुढे तुम्ही संपूर्ण संगीत क्षेत्रामध्ये काम करा अशा मी मनपूर्वक शुभेच्छा देते. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिलाषा.